तर आता वाजलेले आहेत 4:23. आम्ही निघलो आहोत रत्नागिरी गणपतीपुळे कोस्टल राईड. बघूया आता किती टाईम निघतोय. सर्व ओके, ग्लव्स वगैरे घालतो, ऑल ओके. इथून आता सुद्धा पुढं आता व्ह्यू कसा आहे अंदाज नाही, फर्स्ट टाईम ट्रायल आहे, चेक करू. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला बाईक राईड्स आणि थोडेसे चांगले प्लेस सर्व. लेट्स गो. फर्स्ट टाइम आहे. याच्या अगोदर 170-130 किलोमीटर डेला केलेला आहे, पण 300 प्लस एका दिवसात पहिल्यांदा करतोय. आणि व्ह्यू कसं आहे ते बघायला लागेल एकदा. थांबलो चेक करायला लागेल. बाकी मजा. चला आता फ्यूल ब्रेक घेतलेला पहिला स्टार्टिंग. आणि इथून आता 6400 प्रति आपला किलोमीटर होता स्टार्टिंगचा. टाकी फुल +5 वर आहोत आणि इथं आता कंटिन्यू राईड आपली सुरू. ओके, तर रेडी सर्व काही सर्व सोयी केलेली आहे. रेडी आहे गो. आता 1 तासाचे कमी अंतर झाला आणि आम्ही ट्रेनवर पोचलो आहे. तर आता आमची राईड तर भरपूर एकदम परफेक्टमध्ये चाललेली आहे. आता स्ट्रेट पुढे जाऊन मग अलिबाग रोडवरून आपण पुढे जाणार आहोत, कारण आम्हाला जेटीतून जायचं आहे. पूर्ण कोस्टल रोड करायचं आहे. त्याच्यातून पुढे जाऊन खाली उतरून मग अलिबाग जाणार. आता कोयना रोड पोचलो. थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक आणि परत राईडला निघू. पोचलो. पहिला स्पॉट आपला रामेश्वरममध्ये. काय गाडी लावूया इथं. आता मग दर्शन घेऊ. आपला पहिला स्पॉट रामेश्वर बघू शकता. आणि 7च्या आत इथं आम्ही पोचलो. थोडासा मॅप वगैरे बघणं लेट झालो, पण ओके आम्ही आमच्या टायमिंगनुसार ओके. सो इथली पुढची राईड. आता पुढचा स्पॉट पुढे सांगू. रेवदंडा इथंच आहे साईडला, पण आज रेवदंडा वगैरे करायचं नाही, डायरेक्ट लवकरात लवकर आज गणपतीपुळे गाठायचं आहे माझा काही करून. जर बाय चान्स लेट झालो काही कारणास्तव तर मग कुठेतरी वस्ती करणार, पण सध्या हेच प्लॅन आहे. आणि थोडासा बघू पुढं नाश्त्याची सोय वगैरे करू आणि मग पुढं डायरेक्ट. तर तुम्हाला थंबनेल आणि स्टार्टिंगवरून कळालंच असेल की आपण चाललेलो आहोत गणपतीपुळे बाय आपल्या स्कूटीने चाललेलो आहोत आणि ते पण कोस्टल राईड पूर्ण करणार आहोत. तर आपला पहिला स्पॉट रामेश्वर झालेला आहे आणि तिथून निघालो. तर आम्ही पहिले करंजा जेटी पकडणार होतो, पण ती 7ला चालू होते, त्याच्यामुळं आम्हाला ती तेवढ्या लेट जाऊन जमणार नाही. कारण आम्ही सकाळी 4:30ला निघणार आहोत घरातून. तर आम्ही पहिले अगरदंडाला जाणार आहोत. अगरदंडा टू दिघी जेटीने जाणार. नंतर मग दिघीतून वेसवी पोर्टला जाणार. वेसवीवरून दाभोलसाठी जेटी असेल ती पकडणार. मग दाभोलवरून तवसालसाठी जाणार. तिथून तवसालमधून मग पुढं जाणार जयगडसाठी. तर तशी फेरी राहणार आहे. तर आमचा टार्गेट आहे की आजच्या आज आम्हाला गणपतीपुळे पोचायचं आहे आणि आमच्या वाटेत 3-4 स्पॉट आहेत, ते सर्व करून आम्ही पोचणार आहोत. तर ते कसं पोचणार वगैरे ते आता सर्व राईडमध्ये तुम्हाला समजेलच. आणि फर्स्ट टाईम ट्राय करतोय. तर आता आलेलो आहोत तर पहिले पेट्रोल टाकून घेऊया. तर आता पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि जवळजवळ 100 ते 120 किलोमीटर. काही चिंता करण्याची गरज नाही, तेवढी तर आपल्याला ॲव्हरेज मिळेलच. तर आता पुढं जाऊया आणि पहिले लवकरात लवकर जी अगरदंडाची जेटी आहे ती पकडूया. कारण ते इथं मधीन 2-3 आमचे स्पॉट नाही आहेत. एकच स्पॉट होता अलिबागमध्ये, तो केला
तो पण टायमावर मिळाला आम्हाला आणि आता पुढं जायचं आहे, लवकरात लवकर पोचायचं आहे आम्हाला, कारण मग पुढचे स्पॉट आम्हाला मिळणे मुश्किल आहे, कारण तर अंतर भरपूर आहे, 310 ते 300 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे एका दिवसात आणि गाडीलाही ब्रेकची जरूरत आहे. तर आता तुम्हाला इथं पूर्ण व्ह्यूज भेटतात. आता मी कसा कॅप्चर करू शकतो तो माहिती नाही, कारण फर्स्ट टाईम आहे आपल्याकडं, ॲक्शन कॅमेरा वगैरे नाही, आयफोनवरूनच शूट करतो आहे. जमेल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पूर्णपणे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा, कारण तर पुढे आणखी चांगले चांगले सीन्स मिळणार आहेत तुम्हाला बघायला. आणि जे काही जर तुम्हाला जायचं असेल तर ती आपण लास्ट व्हिडिओची काय, आता हा सिरीज आहे तर 3 ते 4 व्हिडिओची सिरीज राहणार आहे आणि त्याच्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर एकदम माहिती सांगेल मी की कसा कसा काय करायचं आहे. ओके, बजेट पण त्याच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस होईल. आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. ही पूर्ण राईड आहे ना अशा सुंदर सुंदर दृश्याने भरलेले आहे, जे काही मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या नजरेने कधीच दाखवू शकत नाही. म्हणजे पॉसिबल आहे, जेव्हा जो हा एक्सपिरियन्स आहे तो शब्दात सांगणं पॉसिबल नाही. आणि प्लस त्यावेळेला माईक वगैरे प्रॉपर सेटअप असल्यामुळे ज्या काही गोष्टी मी त्यावेळेला बोललेलो ते आता दाखवू शकत नाही. तर व्हॉइस ओव्हरमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय जे काही असेल ते माझ्याकडून. राजवाडा आता आम्ही पहिले जेटी गाठत आहोत, त्यानंतर 9:30ची जेटी मिलाची. ओके, आणि बघू तिथंच नाश्ता वगैरे काय करते कधी. सो चला, लेट्स गो. भरपूर असा ट्रॅव्हल झालेला आहे आमचा ऑलरेडी, बघू शकता. आणि मीटर माझा मधील फसलेला आहे, नेहमीप्रमाणे 80वर अडकलेला आहे. आता मी थांबलोय तरी 80ची स्पीड नाही कमाल. ओके, इथून पण मुरुड जंजिऱ्यासाठी जेटी जातात आणि पुढून पण आहेत आणि पुढून पण दाखवतो, इथून पण आहेत जेटी जातात. जंजिऱ्याचा दिसत नाही आहे, भरपूर लांब आहे.
मॅपवर आपण जरा नीट टाका लोकेशन, थोडासा गडबड होऊ शकतो. ओके, तर तर आता आम्ही जवळजवळ 120 किलोमीटर ट्रॅव्हल करून अगरदंडा टू दिघीचा जेटी पकडली आहे, 9ची मिळाली आहे. आणि आता आम्ही बागबांडा जेटीसाठी चाललेलो आहोत. आता तिथं 10:30ची जेटी आहे, ती पकडायची. तो अंतर जवळजवळ 51 ते 52 किलोमीटर आहे. तर मला वाटतं 1 ते 1.5 तासाच्या आत पोचलो पाहिजे. थोडक्यासाठी गेली थोडक्यासाठी पडलेली. थोडक्यासाठी म्हणजे तरी 10 मिनटं, फक्त 10 मिनटासाठी आमची 1 तास जाईल. तर जाऊ द्या, थोडंसं गाडीला ही ब्रेकची गरज आहे, ती ब्रेक घेईल आणि आम्ही ही ब्रेक घेऊ. बघूया पुढं काय नाश्ता वगैरे काय असेल ते करू. गाडीचा बघले थोडक्यासाठी जेटी आमची गेली. आता 11:30 आहे तीच. सो चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली व्हिडिओ थोडीशी पहिलीवाली थोडीशी शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे, की जेणेकरून शॉर्टमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जर आणखी नवीन अपडेट्स होते राहतील, तुम्ही फक्त सपोर्ट करा.